बघा आत्ता पोहोचलो इथं सिग्नलला आहे इकडं कसू दे याला जरासा थांब. हां इथं पाणी लागतं ना समोर सगळं ना असा फॉग दिसतोय पूर्ण ढग खाली आल्यासारखं आणि समोर आहे पाऊस पडतोय. गेलो इकडूनच आलो. अरे बाप रे असं वाटतंय रात्र झाली. फुल जोरदार. हा पाणी पण बघ इथं किती साचलंय फुल जोरदार. या पाण्यातून सावकाशात जाणं बेस्ट आहे. फास्टमध्ये गाडी स्लिप मारते. तर उतरून मी रेनकोट घालत होतो तेव्हा परत गेलता पाऊस. मला जाऊ दे तेल लावेत घालू दे आणि पावसाची गॅरंटी नाही. आणि आता बघा रेनकोट चढवलं बॅगेला पण कवर चढवलं आणि पावसाने परत सुरुवात केली. कारण आता का पावसात दिवस आहेत बोलल्यावर काय करू शकत ना. मी असं हे लावलं ना गोप्रो आणि तो उभा आहे रेनकोट घालते सगळेजण तोंडाकडे बघतात काय चाललंय असं. चलो बॅग चढवायचे. चलो गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. आता डायरेक्ट सुरुवात गाडीवरूनच केली कारण काय झालं बॅग भरले. कारण चाललं आहे मुंबईलाच. काय आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं ज्याही नसेल बघितलं आधीचा व्हिडिओ बघा. आपला तो HSRP नंबर प्लेटवाला व्हिडिओ होता ना म्हणजे ते ऑनलाईन मागवली नंतर आले. आता काल लावून घेतली मी. कालची डेट होती आपली. मग ते कसं काय प्रोसेस सगळं काय केलं ते सगळं कालच्या व्हिडिओमध्ये आहे. नसेल कोणी जाऊन बघितलं ना तर जाऊन बघा एकदा. तर मग काल बोललो होतो मी मुंबईला जायचं काम आहे थोडं. तर आता झालं आजच्याच तर गोष्ट वेगळी आहे. उद्याच्या दिवसात झालं तरी पण येऊ शकतो वन डेमध्ये किंवा 1-2 दिवस लागले. त्याच्या हिशोबाने मग कपडे घेतलेत. आता बघूया कसं का होतं आहे पण करायचं तर आहेच. खूप साऱ्या गोष्टी डोक्यात चालू आहे. सगळ्या गोष्टी का आपण कॅमेरामध्ये दाखवत नाही असं असतं. काही गोष्टी पर्सनल असतात त्या पर्सनलच राहतात आणि त्या ठेवलेल्याच चांगल्या असतात कधी पण असं मला तरी वाटतं. पेट्रोलची एक गाडी आहे पेट्रोल टाकून जावी. आता ही कसं आहे ही गाडी काढली बऱ्याच दिवसांनी. कारण काय होतं आता ह्या गाडीवर बसलो ना का असं वाटतं पूर्ण खाली बसलो आहे पूर्ण. आणि हिचं सस्पेन्शन खाली आहे ना ती जी आपण हाईट वाढवली हिची पण नंतर जेव्हा हिचं सस्पेन्शन चेंज करू ना मागचं तर हिची पण हाईट वाढवायला लागेल. कारण ते आता पूर्ण असं वेगवेगळं वाटते बसायला. कारण बरेच दिवस म्हणजे कशी ही गाडी चालतच ना. तेव्हा लास्ट टाईम तो एक राऊंड मारला तो परत गाडी उभीच. त्याच्यामुळे हिला घेऊन जाऊ म्हणजे 2-3 दिवस आपण आहोत तिकडं तर गाडी पण आपल्या थोडं फिरला. अरे काहीतरी विसरलो रेनकोट विसरलो. थांब रेनकोट घ्यायला लागेल नाही तर पाऊस कुठेतरी भिजवल जावं लागेल परत. बोललो काय असं कसं जमल विसरल्याशिवाय रेनकोट विसरलो. हो हो शा फिरसे जाना पडे गावी. रेनकोट घेऊन आलो कारण पावसाची काही गॅरंटी नाही इथं नाही आहे. पण पुढं जाऊन भेटला तर बोलत लपडं नको पेट्रोल टाकूया गाडीत आणि जाऊ पुढे. आता चैन पण टाईट करायची आहे मला ते तर पुढं बघू तर पुढे तरी करू चैन टाईट. गर्दी नाही मग चला थांबा थांबी बात नको. हे पॉईंट असे कितीपर्यंत जातात वरती जसं की आपलं 40 आहे असं किती जातात वरती. आता आपण 150पर्यंत ना. काल त्या रिलायच्या पेट्रोल पंपवर गेलो त्याला बोललो गाडीत हवा मार. त्याने 35 ठेवलेले. त्याला बोललो 40 कर. तो बोलते 35च्या वरती जात नाही. मी बोललो राहू दे बोललो नाही मारायची मला. आईला खरे आहेत एक 150 पर्यंत आहे आपल्या इथं तर 150 पर्यंत आहे. अरे पण 150 पण मॅक्सिमम 40 जाऊ शकते की नाही. 150 सोड 40 जाऊ शकते की नाही. 150 पर्यंत म्हणजे कसं आता टेम्पो आपलं पिकअप वगैरे 80 पर्यंत जातं. मग ते म्हणजे मोठ्या गाड्यात मारता म्हणजे जाऊ शकतं की नाही. का 35ला लॉक होईल 40 जाईल की ना 150 सोड मग आयला झालंच पाहिजे. मग तेच तर बोलतो म्हणजे असं आहे हो काय करशील. कुठे जाऊ रा मुंबईला चाललो रे. चलो हो आता पेट्रोल भरलं हवा पण गाडीची चेक केली. आता तिथं फक्त तोंडीला चेन टाईट करून घेऊ कारण चेनचं सॉकेट आपलं गेलेलंच आहे पण थोडं कामापुरते करून घेऊ नंतर तिथं चेंज करायचं आहे ते.
म्हणजे टक 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 वाजत होते, भीती वाटत होते. म्हणजे असं कधी मी हे नाही करत, चालवत नाही गाडी रिक्सवाला काम करून. म्हणजे ही गाडी आता बऱ्याच दिवस बंद होती म्हणून बोललो हिला घेऊन जाऊ, म्हणजे ते चालेल तरी त्या निमित्ताने गाडी. तर हा काय सांगतो, त्याला तेच विचारलं मी, बोल पॉईंट किती येतात, तो पण हवाच मारतो, तिकडे पण म्हणून हवा मारण्याचं आहे. तो बोलतो 150पर्यंत मॅक्सिमम येतात, 80-80 तर ह्याला आपला कशाला पिकअपवाला वगैरे तो पॉईंट जातात. मग विचार त्याला काल बोललो हवा मारतो तर ते 35च्या वरती जाईत नाही बोलते. मला राहू दे बोललो, 35-50 पण नको, 40 तर हवा मारू शकत. काय बोला तर काय कुठं काय सीन होईल ना काय सांगता येत नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं ते, तरी मी आधी कॅमेरा नव्हता चालू केलं ना, तो प्रॉपर पॉईंटच दाखवला असं किती होता तो काय बोलला ते आधी. खतरनाक काम आहे. असो चलो जाऊया आता. तरी निघा पण झाला लेटच सगळं आटपून. आज आला कंटाळा, सकाळी उठलो वर्कआउट करायला, वर्कआउट का झाला ना, येऊन परत झोपलो मी. थोडासा टाईम गेला पण बोलता दुसरे काम थांबलेलं थोडा वेळ, ते केलं आणि हो अरे जम्प बिम मध्ये देतात ना, गडबडच आहे काम. निघालो जवळपास आता 11:54 नाही, 10-15 मिनटं फरक आहे, जवळपास 11:45 झाली असेल. सावकाश घाई नको, गाडी येते का इकडे जाम बघायला लागतं. चलो तुमचा प्रवास सुखाचा हो, चलो आपला प्रवास सुखाचा हो. आता ते तिकडून आपण जाऊन आल्यापासून आहे ना, हे 100 अंतर तर काय नाही वाटत असं ते इझी. आत्ता बोललो आणि आत्ता निघालो. मला तर मी किती पण भले पेट्रोलला पैसे जास्त जाऊते, पण ते बसने तर नकोच होतं अक्षरशः जाताना. कारण बसने 1-2 वेळा गेलो ना, बसने 3-3, 4-4 तास मोडतात रे बाबा तिकडे पोच पण. बस कशी सगळीकडे भीक मागत जायचं, इथं थोडा वेळ थांबवलं तिकडं थांबवलं, यांना उतरवलं आणि ते जाम वैताग. मध्येत कोण भेटलं त्यांना घेईल ते. आपली गाडी मस्त कुठं पण जात असेल तर काढली, इथं पोचलो, संपला विषय, लोड नाही जास्त. एकदम असं थोडा गारवा वाटतं एकदम खिंडीत. पावसाने थोडी सुरुवात केलं आहे, थोडे पडतात. ठीक आहे एवढंच राहा, जोरात नको येऊ. परत आता थांबवा, परत ते सगळं चढवा, नको रे बाबा. वैताग येतं. घालून निघालो ना तर काय नाही वाटत, मध्ये थांबून परत ते सगळं हे करायला लागलं ना का वैताग येतं. खड्डे हे इथले एक पॅच ना हो, हे मागे परत झाले जायचं ते. साई कृपा लॉजिंग. हे डॉगी ह्यांची एक जाम भीती रे बाबा. कोण ना आलं ना तरी हे आडवे येतात. अवकाश आत्ता एक त्या पेदरच्या बॅरिकेड नेमका कॅमेरा बंद तुम्हाला दाखवला असला, जाम शिवाय घातलं त्याला. भेंडीत 2 साईडने 2 रोड आहेत, जाणार येणार. थांब ना जरा, आला बाहेरचा होता कोणतरी, उडवत ते ह्याच्या खड्ड्यातून खडबड करत ठोकला असं त्या बॅरिकेडलाच. थांब धीर घे जरा, जा. त्या बस होत्या ना, बसला कट मारासाठी इकडून चाललेला आउटसाईडने, म्हणजे आपल्या लेन येत होता, इथं मध्ये बॅरिकेड आहे ते इकडून येत होता. म्हणलं थांब जरा, काय घाई आहे, त्यात पण खड्डे उडवले, ठोकला असं त्याला, घे तिकडून बोललो गाडी. अशी एक असतात ना. आता थंबनेल भेटला असता, तो अडकला असता मध्ये, नेमका गोप्रो बंद होता. तर उतरून मी रेनकोट घालत होतो, तेव्हा परत गेलता पाऊस. मला जाऊ दे, तेल लावेत घालू दे, आणि पावसाची गॅरंटी नाही. आणि आता बघा रेनकोट चढवलं, बॅगेला पण कवर चढवलं आणि पावसाने परत सुरुवात केली. कारण आता का पावसात दिवस आहेत बोलल्यावर काय करू शकत ना. मी असं हे लावलं ना गोप्रो, आणि तो उभा आहे रेनकोट घालते, सगळेजण तोंडाकडे बघतात काय चाललंय असं. चलो बॅग चढवू आपल्या. बघा आलाच. चांगला झाला रे, तर कसं असं टेन्शन नाही. तर जाऊ दे, दडवाच येईल बहुतेक, कारण हा ढग आहे फक्त. का बिंदास सगळं पॅक केलं. चलो तर नो टेन्शन. पाऊस पडतोय
ये खड्डे. ऊन कुठून आलं रे? मागून आहे ऊन. आता परत इकडं ढग भरले. इकडे कसं होतं इकडे कळतच ना. ढग भरलेत काय धूर आहे म्हणजे सोडलेला. पोल्युशन जाम इकडे. बघा दूर दिसतच आहे वरती बघा सुटताना. कसं आहे जेवढं कंपन्या आपल्याकडे येतात ना तेवढं चांगलं पण आहे लोकांना त्याच्याकडे सगळं. पण तेवढी वाट पण आहे कारण जे आपलं जेवढं सगळं क्लीन होतं सगळं प्रॉपर होतं ना ते सगळं गडबडणार. सगळं काही होणार नाही. लाईफ नाही त्याच्यामध्ये. असं झालं. आता इथं परत असं सुका इकडे ऊन पडलं आहे. पाऊस पण टप्प्याटप्प्याने पडतोय. आता ही पहिली एवढीच होती कंपनी. आता पूर्ण त्या टोकापर्यंत तर पूर्ण हा हे पोर्टच बनवला होता ह्यांचा. म्हणजे काय बोटी बिटी आल्या तर डायरेक्ट इकडे तर हा पोर्टच लागतील. JSW हा पोर्टच झाला डायरेक्ट. जसा JNPTचा आहे तसा सेम पोर्ट केला इकडे. आणि इथून पूर्ण सालावपर्यंत कंपनी आहे. म्हणजे किती मोठी कंपनी असली. बाईक असल्यावर हा फायदा होतो आणि कार असल्यावर कसं थांबायलाच लागतं. कायच नाही करू शकत. इकडं कसू दे याला जरासा थांब. हां इथं पाणी लागतं ना. समोर सगळं ना असा फॉग दिसतोय पूर्ण ढग खाली आल्यासारखं. आणि समोर आहे पाऊस पडतोय कारण ब्लॅक ते दिसतंय. थोडं ऊन पण आहे इथं वरती बघितलं. आणि बाकी काय ढग आहेत. हे ब्लॉक आहेत ना. ब्लॉक म्हणजे हे ब्लॉक नाही ब्लॉक. हे काय कामाचं नाही कारण मोठ्या गाड्या गेल्या ना की खचतात सगळे. आणि तसंच झालेलं आहे. खालीवर सगळे. हे बघा केवढे खड्डे टीप. बारक्या गाडींचं तर काम तमामच आहे याच्यामध्ये. अरे फणस अजूनही चहाला फणसाचं सीझन संपतंय का नाही? हे बघा अजून फणस आहेत सेल करायला. कधीपासून म्हणजे ते वट पौर्णिमेपासूनचे ते फणस अजून आहेत आयला एवढे मोठे मोठे. ते तोतापुरी आंबे पण मला यंदा लेट आहेत कारण तोतापुरी आंबे पण जाम सेल आउटला आहेत. हे बघितलं ऊन पाऊस आहे दोन्ही पण. ते कुठले हे बोलतात ना ते लहान मुलांना. ऊन पाऊस पडतंय कोल्याची आई रडतंय. कोला गेला खिंगटाला काटा रुपला पिमटाला. आईला तर जाग एक लहानपणी काय 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 ना प्रत्येकाला काहीतरी वेगळं शिकवलेलं असतं भाई. तसं आपल्याकडली ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आता थोडं बरं आहे तरी 11:30 म्हणजे 11:15 झाले तिकडं इथपर्यंत येईपर्यंत. आता इथून राईटला बघाल ना तर आपलं कासमल दिसतंय. कासमल ते बघा हा तिकडं तो पूर्ण डोंगर त्या साईडला. हे कासमलवर लोकेशन आहे. कासमलचं लोकेशन ना हे एक नंबर लोकेशन आहे. कारण आता पाऊस पडताना गेलो ना मस्त फॉग वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात प्रॉपर. आपण त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आहे आपल्या चॅनलवरती. चेक करा जाऊन. भारी आहे भारी. आता लास्ट टाइम पण आम्ही जाऊन आलो पण तेव्हा आता पावसाच्या आधी जाऊन आलो. आता पावसात परत गेलो ना तर परत बनवू जाम मजा येते. जवळच्या जवळ आहे आणि मस्त आहे. प्लॅन खूप सारे असतात पण ते कसं आहे सगळ्यांना जमलं पाहिजे ना. सगळ्यांच्या हिशोबाने आपल्याला चालायला लागतं ना. कारण हे अशी ठिकाणं आहेत ना इथं सिंगल जाऊन किंवा दोघं जाऊन मजा नसतं. इथं ग्रुप असला ना तरच मजा येतो अशा ठिकाणी. असा विषय आहे. त्याच्यामुळे ग्रुप असेल तर मजा. तर तेच आता आंध्रबंधन ते कधीपासून चाललं काय होते आता काय समजत नाही. काय अजून फायनल आउटच होत नाही. कोणतं एक्झाम येते काय येतंय गडबड आहे सगळी. चलो ठीक आहे जसं होईल तसं. काय असेल यंदा नशिबात तर जाऊ नाहीतर पुढल्या वर्षीवर गेलं परत. ते साई सहारा हे पण छान बनवलेलं आहे. समोर डोंगरात बघितलं ना तर डोंगरात बरोबर ऊन पडलं आहे आणि पूर्ण डोंगर चमकतोय आणि इकडं सगळं ढग आलेत. आणि पावसात काय होतं समोर जे मोठ्या गाड्यांचे ते उडतंय ना ते सगळं येतं. आता रेनकोटवर येतोय. कॅमेरावर पण बसलेलं सेम ते पुसलं मी आता. आणि समोरच्या आपल्या विंडशिल्डवर पण सेमच आहे. त्याची तर हाईट खाली ना सस्पेन्शन चेंज करायला लागलं. पटकन जास्त जाम झाली ना तर गाडी लागते खाली. हे पण जाम खराब झालं रे. हे बघा माझा एक ट्रेक आहे हो कधीपासून त्याचा पण प्लॅनिंग. तुम्ही मला सगळं प्लॅनिंगच सांगते कारण काय तेच विषय हो.
सर्वांनाच जमलं पाहिजे. एकट्याला जायचं तर आपण बाकी ठिकाणी जातो, उठलो का चाललो, पण ते कसं आहे अशा ठिकाणी सगळेच पाहतो. आणि इथं पण मस्त आहे ट्रेकला. आणि वरती ते समोर सरळ आहे ना, तिथं हे करून जायला लागतं, काय बोलतात त्याला, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे वरती ते रशीने चढतात ना, त्याने जायला लागतं वरती, असं आहे काहीतरी सीन तो. कारण मला नेमकं नाही माहिती, नाही मी ऐकून. तर बघूया वरती. तर आपण काय जाणार नाही रशीने चढू इडून, पण ते तिथपर्यंत तर जाऊ, तेवढी तर मजा घेऊया ट्रेकची. आणि तुम्हाला माहिती आहे आपला सगळा ग्रुप असला का फुल धमाल असते व्हिडिओमध्ये, कंटाळत नाही कुठे येणार तुम्हाला. डोंगराच्याच बघा कसला काळा कुळकुळीत झाला, एकदम काळा कुळकुळीत. फुल पाऊस भरला इकडे या साईडला. पाठीमागे एवढं वाटत नव्हतं आहे ना, इकडं पूर्ण डायर झालं, पडत पण असेल पुढे पाऊस. जोरात पळसपे पाट्यापर्यंत आल्यावर जोरदार लागला. पण आम्ही पाठवूनच बघितलं, भरलेला आहे इकडे पाऊस आलाच. समोर बघा ते हे बी दिसतच नाही, ज्या बिल्डिंग आहेत त्या, तिथून लांबून बघितलं तर पूर्ण ढगढग दिसतो आजला. रेनकोट घातल्यानं बरं आहे, थांबायला लागला असं 4 वेळा. फुल जोरदार हा. पाणी पण बघ इथं किती साचलंय, फुल जोरदार. या पाण्यातून सावकाशात जाणं बेस्ट आहे, फास्टमध्ये गाडी स्लिप मारते. इंस्टाग्रामला व्हिडिओ येतात बघा शॉर्ट्सला, कशा दाखवतात गाड्यांचं हे होतं, सेम सीन आहे. आणि खड्डा पण कळत नाही यामुळे. गेलो इकडूनच आलो, अरे बापरे असं वाटतंय रात्र झाली, एवढं काळोख. त्यात माझी ग्लास अजून हे आहे गॉगलवाली, त्याच्यामुळे मला अजून काळोख दिसते आतमध्ये. व्हिडिओमध्ये एवढं नसं वाटत काळोख, पण काळोख तर आहे. आईला पावसाने चांगलीच सुरुवात केली रे, त्या सिग्नल लागला इकडं. चलो गो. आतमध्ये जर कसं दोन्ही साईडनी लक्ष ठेवायला लागतंय. विजिबिलिटी पण तसं 0 व्हायला लागलो, एवढं ब्लॅक दिसायला लागलं आतमध्ये. त्यात पाऊस पडतोय समोरून. पावसाचा आहे ना गॉगल ग्लासपेक्षा व्हाईट ग्लास आपली मस्त एकदम. एवढा पाऊस येईल काय म्हणजे ती लावूनच निघाला असतो. तर बाय पाणी सरे बाबा. हे बघ काय त्यात खड्डा कुठं काय नाही, काय आहे काय नाही कळत. तर 60 किलोमीटर आपल्या इथून, म्हणजे परफेक्ट. आपल्या इथून आता पेट्रोल टाकलं आणि तिथून ट्रिप लावलेली मी. इथपासून लाईन लागलं आहे सिग्नलची. आता कसं ऑफिस टाईमला आलो ना, ऑफिस टाईमला आलं का हाच विषय होतो. 12 वाजले जवळपास, 10, 11, 12 प्रत्येक वेगळं टाईम असतं. पण एवढा टायमात आलो ना का जाम भेटतो. त्यात परत आतून आलो मी आता तिकडून त्या सिग्नलला बाहेर निघालो असतो. चला रे चला. वायझर ओपन केली ना का थोडं बरं तरी, म्हणजे थोडं क्लिअर तरी दिसतंय. हे वायझर पॅक केलं असं वाटतंय पूर्ण अंधार झालाय. कसले मोठे थेंब पडतात पावसाचे, बेकार काम आहे. मगासपासून बारीक होता नाही, आता लागलाय तर एकदाच लागलाय. आणि त्याला थांबायला मला वाटत नाही, कारण लक्षात दिसत नाही कुठून थांबायची पावसाची. खड्डे बघ इकडे किती आहेत. वायझर ओपन करून जाऊ दे. हे यातून काय खड्डे काय दिसत नाही ना, जातो खड्ड्यात. हे बघ गेली. खड्डे. तर बऱ्याच दिवसानंतर एवढा कंटिन्यू पावसात राईड झाली हो, मोठी म्हणजे इथपर्यंत 100 किलोमीटरची आपली. ॲडव्हेंचरला मस्त हो अशा ह्याच्यात, किती म्हणा असू दे. सुटला सिग्नल,
चला 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 3 2 1. अरे बापरे. आणि आता कसं दोन्ही आरशांच्यात लक्ष ठेवायला लागते, दोन्हीकडून पब्लिक येते ना. चला व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल की काय फ्लोने पाऊस पडतोय. आता असं झालं काय माहिती आहे, बोलायचे काय इच्छाच नाही राहिले, पहिलं पोचतं डायरेक्ट. कारण तुम्हाला तर व्हिडिओ पण कळत असेल कुठं काय दिसत ना अशा का बाबा पाऊस थांबल म्हणून. सगळीकडून सगळं पॅक झालंय, सगळं पॅक. तर बघा आत्ता पोचलो इथं सिग्नलला. आहे शपथ खतरनाक पाऊस रे. कसले फटके लागतात हातावरती जोरजोरात. हां बरं, आपण आत्ता सिग्नल सुटलेलं दिसतं त्यामुळे आपण फ्रंटला आलो एकदम. 135 सेकंदाचा जो सिग्नल होता आणि थांबून 5-10 सेकंद झाले तर सिग्नल सुटला परत. म्हणजे आपला सिग्नल ग्रीन झाला. आता बोललो काय जुगाडा काय माहिती. आता बोललो हॉर्न का मारत बघ, तरी सिग्नल झाला पाठीमागून. चलो आता परत आलो. पाणी बघ किती भरतं आहे सगळे जागा ठिकाणी. 4 व्हीलर पासून सामोर राहावं लागतं, सटकन आपल्याला भिजावून टाकतात. थोडा फ्लो कमी झाला आता पावसाचा, पडतोय थांबणार नाही पण फ्लो कमी आहे थोडा. आता मग गाडीची डिक्की बघा ठोकलेली दिसते आत्ताच, लेट पुरी गेली आतमध्ये स्विफ्टची. इकडं आता थोडा उघडला पाऊस. या साईडला बघितला तर पण हा मधला पट्टा, परत बॅक साईडला तर बघितलात ना पनवेलवरच्या साईडला तर पुन्हा आहे भरलेला. आता कुठं थांबलाय पाऊस. तर चला काय चाललंय, सगळेजण अडकले एकामागोमाग एक. आत्ता टोल नाक्यावर पोहोचलो ना, आता कुठं पाऊस रिलॅक्स झालाय पूर्ण पावसाने. दम घेतला जरा. टोल नाका बघितलं का जुन्या आठवणी जागा होतो. कारण इकडं आलो ना या मधल्या टायमाला काही नाही. एकदा संध्याकाळी 5-1 वाजून गेले काही गर्दी सुरुवात, फुल लाईन लागते. आणि संध्याकाळी 7 भेटला तर बघायलाच नको. आता कुठं बरं वाटलं, जरा मोकळं झालं सगळं. आणि नुसतं पावसाने कामोटेपर्यंत अंड झालं, कामोटे खारघरपर्यंत भिजवत. हा किती वाढ होता टोल इकडं बाहेर पूर्ण. या खारटाचा वाढ होता, केवढूसा होता आधी. चैन चांगले तो वाजतो, चैन वाजताची मनाला दुःख होतं, वेदना होतात गाडीला. कारण मला ते आवडत ना आवाज गाडीचा कुठं आलेला. आपलं छोटं मोठं असलं तर क्लिअर, कोणी पण गाडी घेतली तर कोणी बोलणार नाही. बाकी गाडी तर ओके, ते मेन म्हणजे हे छोटं मोठं जे राहिलं आहे ना तेवढंच, बाकी काय विशेष नाही. हे पण 2 ब्रिज केले. हां याचं काम झालं नव्हतं मला वाटतं आय थिंक. ह्याचा काही नाही तिकडचं होतं चालू, हा नव्हता. हा मला वाटतं आता चालू केला आय थिंक. सो पण ह्याच्यावरूनच गेलो होतो लास्ट टाईम आता तेव्हा पण. हो ट्रेन पण आपल्यासोबत कॉम्पिटिशन करतो ना, पण नेमकं ह्याच्या इथून दिसणार नाही. हे आहे एकदम हाईटला, रोड खाली आहे. लोल झालं रोड खाली आहे. नाही तर इथं गर्दी असतं काय या रोडला पण. टर्न मारत झालं काय चाललंय रे सगळ्यांचा विषय असा. अरे हा हे खड्डे पडलेत ना मध्ये मोठे खड्डे पडलेत. है ना, चांगला खाली आहे रस्ता. आता इथून पूर्ण लाईन भेटतं अक्षरशः. चलो आपल्या आता इथून जायचं ब्रिजमधून राईट, ब्रिजच्या खालून. राईटच्या ब्रिजने वरती जायचं आहे. वरती म्हणजे तिकडं पलीकडे जायचं आहे. हा ब्रिज बनवल्यापासून फायदा आहे ना, जामच फायदा झाला. कारण नाही तर अक्षरशः पूर्ण या खालचा ह्याचा सिग्नल आहे ना तो सर्वात मोठा सिग्नल आहे. आता सकाळच्या एवढं काय नाही पडत, पण संध्याकाळचं जाम थांबायला लागायचं. आणि ट्रॅफिक पण तेवढंच लांब. आणि तो संपणार त्याच्यानंतर पुढं जावं पूर्ण, किंवा इथून शॉर्टकटने टाकून इथून मध्ये तिकडे पलीकडे जावं लागायचं. आता हा बरं आहे. आणि तिथून पण खाली ब्रिज टाकून खालून रस्ता केला टर्न मारायला, आणि एकदम काम सोपं झालं. हे बघा आता इथं पोचलो, सुकलेलं चांगले. इथं पोचलो आणि परत पाऊस आला. काय पावसाळा थांबायचं. आता 2 मिनटाचा पण रस्ता नाही आला आहे.
घाटकोपरून इंटर झालो तिथं पोहोचू तर काय शी गडबड आहे भाई, गडबड आहे. किती जण थांबलेच. चला आपल्याला इथून रिक्षा घालून जायचं, नाही तर पूर्ण असं सरळ जाऊन तिकडून फिरून यायला लागायचं. आता इथून कसं, इथून राईट मारला की झालं पोलीस ग्राउंड. हो हो हो. इकडं फक्त कसं आहे, सगळे आतून बाहेर म्हणजे तेवढं फक्त बघायला लागतं. इकडून नो एंट्री आहे, या साईडून पडून एंट्री आहे. चला आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चलो चलो. हा भेटला रे बाबा एकदाचा. वायदर ओपन करू दे, सगळं ब्लॅक ब्लॅक झालंय. बस बस, पावसा पावसा. अर्धे पोरं शाळेतून आले, अर्धे चाललीत. सकाळची आली रिटर्न. इकडून एक आतमध्ये जायचं ना म्हणजे मोठं टाक्स हो. एक तर सकाळी लवकर या, नाहीतर मग संध्याकाळी या आरामात, किंवा दुपारच्या टायमात.